हाय हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझं साडी कलेक्शन. ज्या माझ्या सिंपल साड्या आहेत ते मी कलेक्शन तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि जे बाहेर आपण लग्नामध्ये किंवा फेस्टिवलला वगैरे वापरतो त्याचं कलेक्शन मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे. त्यामुळे दोन्ही व्हिडिओ बघायला विसरू नका. पहिले तर एक मस्त साधी सिंपल अशी साडी मी वेअर केलेली आहे बघा. खूप सुंदर आहे ही, एकदम हलकी आहे पण दिसायला खूप सुंदर दिसते. आणि हा माझा ब्लॅक ब्लाऊज आहे ज्याच्यावर मी असं नॉर्मल शिवला आहे, तो कशावर पण मी घालू शकते. अशी ही ब्लॅक साडी पण आहे, ब्लॅक ब्लाऊज आहे आणि ही साडी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझी दुसरी साडी. ही आहे माझी ग्रे कलरची साडी बघा. ग्रे कलरची साडी खूप सिंपल आहे ही, पण घातल्यावर खूप सुंदर दिसते. खूप सुंदर दिसते ही घातल्यावर. एकदम लाईट वेट कपडा हिचा, खूप सुंदर दिसते. याच्यावरचं ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला कसं शिवलं आहे. याच्यावरचं ब्लाऊज मी सिंपल शिवलंय, पण याचे हँड आहेत ना ते हे मी असे शिवले होते. घातल्यावर खूप छान दिसते. याचे हँड मी असे शिवलेत, खूप छान दिसते घातल्यावर. माझ्याकडे सिंपल एवढ्या साड्या नाही आहेत, पण ज्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर ही एक साडी आहे माझी. त्याच्यानंतर ही एक साडी गोल्डन कलर टाईप आहे, त्याचं शायनी होते ही साडी. ही बघा खूप छान आहे ही पण. ही पण सिंपल आणि सोबर लुक देणारी आहे. याचा ब्लाऊज पण मी असा सिंपल शिवला. जे थोडेसे वेगळे ब्लाऊज शिवले ते मी दाखवते तुम्हाला, बाकी सिंपल शिवले ते नाही दाखवते. याचा ब्लाऊज मी असा शिवलाय असा, असं मनीचं हे लावलंय त्याला, असं शिवलंय. सिंपल आहे पण हात असा आहे सिंपल. त्याच्यानंतर इंस्टाग्रामला मोस्ट ट्रेंडिंग दिलेली आपली प्लेन साडी, ती तर सर्वांकडेच असेल. ही ब्ल्यू कलरची होती माझ्याकडे, मला ब्ल्यू कलर आवडतो म्हणून मी ब्ल्यू कलरची घेतली होती. आणि याच्यावरचा ब्लाऊज जो आहे तो तुम्हाला माहितीच आहे, सर्वांवर सेम होता असा. आणि याला मी पुढे प्रिन्स कट शिवला होता. याचे हुक जे आहेत ते मागे होते असे. अशी आहे ही मोस्ट ट्रेंडिंग इंस्टाग्रामची साडी आहे. त्याच्यानंतर ही एक माझी दुसरी साडी, खूप सिंपल. या साडीवरती पण मी ब्लाऊज शिवला नाही आहे, मी हाच वाला ब्लाऊज वेअर करते याच्यावर. म्हणजे हा वाला ब्लाऊज माझ्या मोस्ट साड्यांवर जातो, कारण मी जास्त साड्या घालत नाही, त्याच्यामुळे मग ब्लाऊज पण शिवून काही मिनिंग नाही आहे. ही वाली साडी आहे की ही पण घातल्यावर खूप छान दिसते. त्याच्यानंतर प्लेनवाली माझ्याकडे दुसरी साडी, ही एक मरून कलरची पूर्ण प्लेन आहे. पूर्ण प्लेन साडी ही मरून कलरची प्लेन साडी ही माझी दुसरी आहे. त्याच्यानंतर ही आहे आपली कॉटन साडी. ही पण खूप छान दिसते, पूर्ण अंगाला चिटकून बसते ही साडी. एकदम चापून चोपून बसणारी साडी आहे. हे बघा खूप मस्त दिसते ही पण. म्हणजे सर्वात जास्त माझ्याकडे जे सिंपलवाल्या साड्या आहेत त्या खूप कमी आहेत. अशा फेस्टिवलला फंक्शनला वगैरे वापरतो आपण त्या आहेत, कारण तेवढ्याच साड्या घालणं नाही होत जॉबमुळे असं. त्याच्यानंतर ही साडी पण ज्या वेळेस हे होती त्यावेळेस खूप, म्हणजे ज्या वेळेस हिचं हे होतं त्यावेळेस खूप ही फेमस साडी होती. ही होती मी आबोली कलरची घेतली होती. याच्यामध्ये पण खूप बरेच कलर होते, पण मला आयबोली कलरची आवडली होती तेव्हा. याचा ब्लाऊज काय असा मी हे सिंपलच शिवला आहे, पण याचे हात जे आहेत ना फक्त हँडला अशी डिझाईन शिवली होती हँडला, फक्त असं हे सर्कल टाईप हाफ सर्कल केला होता. बाकी नेक तर याचा सिंपलच होता.
मला जास्त डिझाईनवाले नेक आवडत नाही, मी सिम्पलच नेक शिवते. थोडी अशी डिझाईन शिवली तर शिवली, नाही तर सिम्पलच. त्याच्यानंतर ही एक साडी आहे आपली नेटमध्ये. ही पण खूप ट्रेंडिंग चालली होती. मी पर्पल कलर घेतला होता याच्यामध्ये, खूप छान वाटत होती ही पण. याचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. याचा ब्लाऊज पण मी प्रिन्स कटमध्ये शिवला होता. हे बघा, असा प्रिन्स कटमध्ये होता ब्लाऊज याचा. असा इकडून नेट ठेवलं होतं फक्त आणि खाली अस्तर लावलं आहे पूर्ण. आणि याचा बॅक नेक असा शिवला होता मी, आणि शॉर्ट हँड होते. सिम्पल होता ब्लाऊज, आपण प्रिन्स कटमध्ये होता. घातल्यावर ही पण खूप छान दिसते. त्याच्यानंतर ही एक साडी आहे माझी, ही पण खूप छान आहे. एकदम स्मूथ आहे याचं कापड पण, एकदम स्मूथ. ही पण दिसायला मस्त दिसते घातल्यावर. मी आता याला गुरुवारच्या लास्ट उद्यापनाच्या वेळेस हिला वेअर केली होती मी. तुम्हाला कोणती साडी माझी आवडते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्की. याचा ब्लाऊज पण मी सिम्पलच शिवला. याचा नेक दाखवते तुम्हाला मी. याचा नेक आहे ना असा शिवला होता. याला इथे छोटंसं असं बॅकला फ्लावर लावलं होतं आणि हे असं नॉट आहे. आणि हे बाकी नेक तर सिम्पल आहे. समोरून पण सिम्पल ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर ही माझी सर्वात जुनी साडी आहे. ही जवळजवळ 7-8 वर्षापूर्वीची माझी साडी आहे, पण अजून ती खूप मस्त आहे आणि मला खूप आवडते. ज्यावेळेस लग्न झालं होतं माझं त्यावेळेस मी हिला सिम्पल साडी म्हणून असे घेतली होती, पण नेसल्यावर खूप छान दिसते ही साडी, खूप मस्त दिसते. हे बघा, त्याचा ब्लाऊज सिम्पलच आहे. आणि माझी सर्वात फेवरेट कलरची साडी ती म्हणजे ही रेड कलरची. एकदम प्लेन आहे आणि बॉर्डर अशी आहे हिची, आणि ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे ह्याच्यावर. एकदम मस्त, एकदम स्मूथ आहे ही, खूप छान दिसते ही. त्याच्यानंतर ही एक माझी साडी आहे. ही मिरर वर्कवाली आहे. हे असे मिरर आहेत, असे छोटे छोटे. याला ना हे असे मिरर आहेत पूर्ण साडीवर, असे सर्कल सर्कल सर्कल. आणि एकदम असं वेगळाच कपडा याचा. आता कपड्याबद्दल मला एवढी हे नाही आहे, आयडिया नाही आहे कोणता कपडा असेल काय असेल ते. तुम्ही बघा, तुम्हाला समजत असेल तर. मला कपड्याबद्दल एवढी आयडिया नाही, जी आवडली ती घेतली असं वालं काम आहे माझं. असं आहे. पूर्ण मिरर आहे तिला, पदरवर पण याच्यावर पण पूर्ण असे मिरर आहेत साडीला. खूप छान बसते ही साडी आणि दिसायला पण खूप छान दिसते. स्काय ब्ल्यू आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे. हाफ हाफ आहे, पण हे हाफ स्काय ब्ल्यू आहे आणि हाफ पिंक आहे अशी. त्याच्यानंतर ही एक आहे येल्लो कलरची साडी. ही पण खूप छान आहे. येल्लोवर ब्लॅकचं कॉम्बिनेशन चांगलं दिसतं म्हणून मी याच्यावरचा येल्लो कलरचा ब्लाऊज शिवला नाही आहे. मी हे ब्लॅक कलरचंच ब्लाऊज याच्यावर यूज करते. हे मस्त साडी आहे, पिन ऑल ओव्हर ही अशीच साडी आहे आणि काट अशी आहे फक्त याला. त्याच्यानंतर आहे ही साडी, ऑरेंज आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन आहे. ऑल ओव्हर साडी प्लेन आहे ही, आणि हे फक्त काट अशी आहे हिला. ही पण खूप छान बसते साडी, एकदम चापून चोपून बसते ही साडी. त्याच्यानंतर ही साडी आहे एक प्लेन आहे ही, आणि याला असं बॉर्डर आहे अशी. याचा ब्लाऊज पण सेम असाच आहे. पूर्ण प्लेन साडी आहे पण ही. तुम्हाला माझं साड्याचं कलेक्शन कसं वाटतंय ना ते मला कमेंट करून सांगा, ठीक आहे. एवढ्याच माझ्याकडे प्लेन साड्या आहेत. बाकी जे आपण लग्नामध्ये किंवा फेस्टिवलला वगैरे जे वापरतो ना, त्याचं मी पार्ट 2चा जो व्हिडिओ आहे तो उद्या घेऊन येणार आहे. त्यामुळे व्हिडिओला
हा व्हिडिओ पण बघा आणि तो काटापदराच्या साडीवाले जे आपले हेवी साड्या असतात जे आपण कधी बाहेर गेल्यावर वगैरे वापरतो त्याचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.